नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मस्त असं चमचमीत झणझणीत नेहमी खात राहायलाच हवं. मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. काल मी बनवला होता मस्त असा म्हैसूर मसाला डोसा. चला तर मग त्याची आपण रेसिपी बघूया. हा डोसा खायला खूप मस्त लागतो. बाहेर डोसा खूप महाग असतो आणि एक डोसा खाल्ल्याने काय पोट भरत नाही, त्यामुळे आपल्याला तो नक्की घरी ट्राय करावासा वाटतो. तर मग मी याची रेसिपी दाखवली, त्याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा. घरच्यांनाही खूप आवडेल आणि मग नेहमीप्रमाणे बाहेर कोणीसुद्धा खायला जाणार नाही. चला तर मग याची रेसिपी बघूया. त्यासाठी मी इथं काय केलं, 3 वाट्या जे राशनचा तांदूळ असतो तो घेतला. याच्यासाठी कुठलाही स्पेशल तांदूळ घ्यायची गरज नाही. तो तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये ह्या वाटीने मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला आणि पाणी घालून भिजायला ठेवला. नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी फक्त मी उडीद डाळ घेते. डाळ जास्त घालायची गरज नाही, आपण डोसे करतो त्यामुळे उडदाची डाळ जास्त लागणार नाही. डाळ पण चांगली स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने आणि नंतर ती पण भिजत घातली. नंतर थोडीसे मेथीदाणे घातले. ते आपण तांदूळ भिजायला घातले होते त्याच्यामध्ये मेथीदाणे घालायचे. त्याने काय होतं, डोशाला मस्त असा कलर येतो आणि डोसे एकदम क्रिस्पी होतात. आता हे सगळं झाकण ठेवून मी रात्रभर याला भिजत ठेवणार आहे. 8 ते 10 तास चांगलं आपण याला भिजवून घ्यायचं आहे. चांगली डाळ पण आपली भिजली पाहिजे आणि तांदूळ पण भिजला पाहिजे. मस्त असं डाळ तांदूळ भिजलेले आहेत 8 तासानंतर. चला तर बघूया आता हे आपण वाटण कसं करायचं, म्हणजे त्याची प्युरी कशी बनवून घ्यायची, डोशाचं बॅटर कसं बनवायचं. ते तांदूळ घेतले, त्याच्यामध्ये तांदळाचंच पाणी घालायचं. वरतून पाणी घालण्याची गरज नाही. ते तांदूळ भिजवले असलं तेच पाणी घालायचं आणि मिक्सरला अशी बारीक अशी फाईन अशी पेस्ट करून घेतली किंवा प्युरी करून घेतली. जास्त भरड नाही ठेवायची, रवाळ असं वाटून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण तांदूळ वाटून घेते. जास्त भरड ठेवला तर डोसा करताना त्याचं स्मूथ नाही होणार. बघू शकता ह्या पद्धतीने मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत. मस्त अशी पेस्ट झालेली आहे, कुठेही गाठी अजिबात नाही आहेत. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ होती ती पण घालून घेते. तर जे उडदाच्या डाळीचं पाणी होतं तेच मी ते वापरते पेस्ट करण्यासाठी. ह्या पद्धतीने मी उडदाची डाळीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती पण तांदळाच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. जे तांदळाचं बॅटर बनवलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं. एका पळीच्या साह्याने दोन्ही मिक्स करून घ्यायचं. कुठेही गाठी राहता कामा नयेत. ह्या पद्धतीने कंटिन्यू हलवून चांगलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता हे ताट ठेवून 8 ते 10 तास ठेवून घेऊया. आता इथे चटणी करायची जी डोश्यासोबत असते. म्हैसूर मसाला डोश्याच्या वरती जी लाल चटणी असते त्याच्यासाठी मी काय केलं, 4-5 लाल मिरच्या एक अर्धा तास फक्त मी भिजत घातल्या होत्या. नंतर कढईमध्ये तेल घातलं. तेल चांगलं तडतड असं तापू दिलं. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा इथे हरभऱ्याची डाळ घालते मी, चण्याची डाळ. ती भाजून घ्यायची तेलामध्ये चांगली. तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग चॅनल नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका. जेव्हा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. नंतर त्याच्यामध्ये अर्धा कांदा घेतला, थोडीशी जिरी घेतली, ते पण भाजून घ्यायचं. कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. ते आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. कांदा, चण्याची डाळ, जिरं जे काय आहे ते जे आपण भाजून घेतलं ते, आणि ज्या आपल्या लाल मिरच्या होत्या त्या घालायच्या. 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आता एक मस्त असं मिक्सरला वाटून घेऊ. तयार झाली आपली चटणी. बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे. चवीला खूप अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आमच्या घरी डोश्यासोबत नेहमी बनते. आता जे डोश्याची भाजी असते, बटाट्याची पिवळी भाजी, त्याची रेसिपी बघूया. इथे मी बटाटे चांगले उकडून घेतले होते, 2 बटाटे. नंतर त्याचे साल काढून असे चिरून घेतले. नंतर एका खलबत्त्यामध्ये थोडासा लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून वाटून घेतली. तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता, पण खलबत्त्यामध्ये वाटल्यानंतर चव अगदी वेगळीच लागते, म्हणून मी ते खलबत्त्यात वाटून घेतलं. ह्या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. तर त्याच कढईमध्ये 2 चमचे परत तेल घालते. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालायची. जिरी मोहरी चांगली तडतडली की जे आपण लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं. चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं, नाहीतर कच्चेपणा जाणवतो. नंतर कांदा घालायचा. कांदा पण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. एक 4-5 मिनटं कांदा परतून घेतलेला आहे मी.
नंतर थोडीशी हळद घालायची, 1 टीस्पून हळद घालते। हळद चांगली मिक्स करून घेतली। मला हळद थोडी कमी वाटली म्हणून मी वरतून थोडीशी किंचितशी हळद घातली आणि जो आपण बटाटा घेतला होता तो घालायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मसाला सगळ्या बटाट्याला लागेल। तर वरतून थोडासा पाण्याचा हबका देऊन ह्या पद्धतीने मी भाजी अशी मऊ करून घेतलेली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची। तयार झाली आपली बटाट्याची भाजी, जी डोश्याला आपण यूज करतो ती। आता चटणीची रेसिपी बघूया। जी डोश्यासोबत चटणी असते त्यासाठी मी ते सुकं खोबरं घेतले, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि जी आपण लाल चटणीसाठी डाळ भाजून घेतली होती त्यातलीच 1 चमचा चण्याची डाळ मी ह्यात घालते। वरतून कोथिंबीर, तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरे वापरू शकता आणि अद्रक घालून त्याची पहिल्यांदा एकदा मिक्सरला फिरवून घेते। थोडीशी भरड झाली की मग वरतून पाणी घालून परत मिक्सरला फिरवून घेते। तयार झाली आपली चटणी, खोबऱ्याची चटणी। ही पण खूप मस्त लागते, नक्की ट्राय करा। आता आपलं बॅटर बघू शकता किती मस्त फुललेलं आहे, मस्त पीठ फुगून वरती आलेलं आहे बघू शकता। आता परत उलटण्याने चांगलं त्याला मऊ पळीने त्याला चांगलं मऊ करून घेतलं, एकजीव करून घेतलं। तवा तापवला, हा माझा डोशाचा तवा आहे, तवा तापवला आणि त्याच्यावरती डोसा घालून घेतला। मस्त असा मोठा डोसा केलेला आहे मी। तर एका साईडने डोसा जरा भाजत आला की त्याच्यावरती ती आपण लाल चटणी बनवली होती ती घालून घ्यायची। लाल चटणी सगळीकडे स्प्रेड करायची व्यवस्थित, म्हणजे सगळीकडे लागेल ती। आता मी तर किसलेलं बीट घालते। तर मुलं बीट अजिबातच खात नाहीत, मग ह्या प्रकारे मी मुलांना बीट वगैरे देते आणि घरचे पण बीट खात नाहीत। असं डोशामध्ये वगैरे घालून मी त्यांना बीट देते, खूप मस्त लागतं, नक्की ट्राय करा हे पण। वरतून जी आपण बटाट्याची भाजी घेतली होती ती घालायची, कांदा, टोमॅटो, गाजर असेल गाजर, शिमला मिरची, सगळ्या तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता। सगळीकडे पसरवून घेतला हा मसाला बटाटा बीटवाला। आता आपला डोसा भाजलेला आहे, त्याला असं फोल्ड करत नेलं। वाव, किती मस्त दिसतोय बघा, गरम आहे त्यामुळे हे होतंय। तयार झाला आपला डोसा। तर हा मधनं कट करायचा, ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे। त्याच्यासोबत लाल चटणी आणि आपली जी खोबऱ्याची चटणी असते ती वाली चटणी सर्व करायची। चवीला खूप भन्नाट लागतो हा डोसा, मुलांना नक्की एकदा बनवून द्या। ह्याच प्रकारे मी बाकीचे पण डोसे करून घेते। तर तवा जास्त गरम नाही करायचा, मगाशी माझा तवा जास्त गरम होता त्यामुळे बॅटर मला पसरवता येत नव्हतं। आता मी तवा थंड करून परत एकदा जरासा थोडासा हलकासा गरम केला, त्यामुळे डोसा असा व्यवस्थित मला सोडता आला। नंतर वरतून लाल चटणी लावली, बीट घातलं खिसलेलं वरतून, थोडासा कांदा, 2-3 शिमला मिरची आणि आपली बटाट्याची भाजी। ह्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला पण घालू शकता, त्याने पण खूप छान चव येते। आणि परत एकदा असं फोल्ड करून घेतला डोसा। तयार झाला मैसूर मसाला डोसा। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा। चॅनल नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।